नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ताच म्हणजे आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार आणि कधी जमा होणार या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार। तर शेतकरी बांधवांनो, आता जर आपण बघायला गेलो तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे नमो शेतकरीचा पुढील हप्ता म्हणजेच आठवा हप्ता, हा आठवा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार, याची तारीख कधी जाहीर होणार, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरमध्ये बघूया। परंतु शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येत होते की दादा आम्हाला PM किसानचा हप्ता आला नाही, नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येत नाही, तर आम्हाला कोणकोणते कामे करावे लागणार। तर सर्वात प्रथम आपण ते कामे बघूया, त्यानंतर तुम्हाला सर्वात लास्टला तारीख जो जाहीर झाली ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला 3 कामे करायची आहेत। ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता मिळत नाही त्यांना 3 कामे किंवा 4 कामे करावे लागेल। सर्वात प्रथम पहिलं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड नो असेल त्यांना येस करायचं आहे। त्याचबरोबर आपण जो पासबुकला नंबर लिंक करत असतो ते बघायचं आहे, ते जर नो असेल तर ते तुम्हाला येस करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुमचा नंबर जर आधार कार्डला व्हेरीफाय नसेल तर तो सुद्धा तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे। आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर फार्मर ID नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर फार्मर ID काढणं सुद्धा गरजेचं आहे। आता हे 4 जे कामे आहेत तुम्हाला हे महत्त्वाचे करायचं आहे। आता ज्या 4 कामामधून जो काम नो असेल, आता बघायचं जर झालं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड नो राहतात, म्हणजे तुमच्या नावाने जमीन नाही। त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या नावाने जमीन नाही। ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड नो असेल त्यांनी लवकरात लवकर जे आपलं 7/12 आहे ते ऑनलाईन करून घ्यायचा। ऑनलाईन कसा करायचा, आता तुम्हाला तहसील कार्यालय किंवा कृषी सहाय्यकाकडे जाऊन तुम्ही ऑनलाईन करू शकता। आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे जर फार्मर ID नसेल तर फार्मर ID तुम्ही जर काढली तर ते लगेच ऑनलाईन होऊन जाणार। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा नंबर व्हेरीफाय नसेल ते लवकरात लवकर CSC सेंटरमध्ये जा, तिथं तुमचं आधार कार्ड द्या आणि तुमचा नंबर तिथं आधार कार्डला व्हेरीफाय करा। आणि आधार कार्डला ज्यानंतर व्हेरीफाय होणार त्यानंतर तुम्हाला पासबुकला ते आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि त्या खात्यातनी तुमचे पैसे येणार। तर हे झाले तुमची 3 कामे, हे तुम्हाला 3 कामे महत्त्वाचे करायचे आहे। आता त्याचबरोबर बरेच शेतकरी आपल्याला हे सुद्धा विचारत होते की दादा आम्हाला PM किसानचा हप्ता जमा झाला परंतु आम्हाला नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला नाही, तर आम्हाला कोणते कामे करावे लागेल। तर त्यांना सुद्धा मी हेच सांगतो, लँड रेकॉर्ड नसेल तर ते येस करा। त्याचबरोबर तुमच्याकडे जर EKYC तुम्ही केली नसेल तर EKYC करा। दोन्हीमधून कोणाची जर EKYC केली तर ती EKYC होऊन जाणार दोन्हीची। आणि त्याचबरोबर तुमचा नंबरसुद्धा व्हेरीफाय आधार कार्डला किंवा पासबुकला व्हेरीफाय नसेल तर लवकरात लवकर CSC सेंटरवर जाऊन तुम्ही लिंक करू शकता। आणि लिंक झाल्यानंतर ते आधार कार्ड तुम्ही पासबुकला लिंक करा आणि पासबुकला लिंक केल्यानंतर ते व्हेरीफाय होणार आणि तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा नमो शेतकरीचे सुद्धा पैसे येणार। तर आता बघूया शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा 8वा हप्ता कधी येणार। तर आता बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की PM किसानसोबत येणार, परंतु PM किसानचा जो हप्ता आहे तो 2-4 दिवसापूर्वीच म्हणजे 19 किंवा 20 तारखेला वितरण करण्यात आलेला आहे। आता त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळाला नाही म्हणजे तारीखच जाहीर झाली नाही तर मिळणार कसा। तर शेतकरी बांधवांना आता माझ्या माध्यमातून जर तुम्हाला सांगायचं झालं तर डिसेंबरच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता मिळाला पाहिजे। कारण की बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, परंतु पहिल्या आठवड्यात हे हप्ता मिळणार नाही। आपण बऱ्याचदा बघितलं की डिसेंबरच्या 2ऱ्या आठवड्यामध्येच हा हप्ता मिळतो। तर सर्व शेतकऱ्यांना जर हे माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो घंटी दिसत असेल त्याला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार। तर धन्यवाद।